मॉर्निंग. आज आपण पेज नंबर 124चं थर्ड क्वेश्चन म्हणजे इन द फिगर बिलो व्हॉट अँगल्स डू एक्स अँड वाय स्टँड फॉर हे आपण करणार आहोत. त्यातलं फर्स्ट आपल्याला एक फिगर दिला गेलेला आहे. तो फिगर आज आपण सॉल्व करणार आहोत. तर त्यातलं पहिले त्याचा आन्सर आपण इथं डायरेक्टली मेजरमेंट्स आपण घेतलेले आहेत. हे तुम्ही मार्क करून घ्या तुमच्या फिगरमध्ये. पुढचं आहे, आता आपण सोल्युशन्स लिहू. P पॅरल टू Q अँड M इज अ ट्रान्सव्हर्सल. P हा Qचा पॅरल आहे आणि ह्यात M हा ट्रान्सव्हर्सल आहे. सो अँगल C आपण बोलू शकतो हा इज इक्वल टू P म्हणजे हा C पॅरल B आहे आणि त्यात आपण +65 हा आपला डिग्री जो त्यांनी दिलेला आहे तो ॲड करायचा आहे, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजेच अँगल B इज इक्वल टू C -65 डिग्री. तुम्हाला माहितीच आहे जिथं हा फॉर्म्युला आपला चेंज होतो. सो इज इक्वल 90 डिग्री -65 आणि आपला 90 डिग्रीमधून आपल्याला 65 हा डिग्री हा मायनस करायचा आहे. सो आपला हा अँगल B जो आहे तो 25 डिग्री आहे. सो अँगल X आणि B हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, हे इक्वल आहे. सो X देखील आपला 25 डिग्रीज असणार. सो आपली नेक्स्ट स्टेप पुढची आहे. नाव P पॅरल टू Q अँड T इज अ ट्रान्सव्हर्सल. आपल्याला माहिती आहे की T हा आता ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्या इथं X आणि Y फाइंड करायचा. सो आता इथं आपल्याला Y फाइंड करायचा आहे. सो Y प्लस B इज इक्वल टू 180 डिग्री हा को इंटिरियर अँगल आहे. दॅट्स वाय. सो Y इज इक्वल टू 180 डिग्री मायनस B करायचं आपल्याला. तुम्हाला माहिती इथं पण फॉर्म्युला चेंज होतो, जिथं प्लस इथं आपण मायनस करतो पुढच्या स्टेपला. सो 180 मायनस 25 डिग्री. सो आपला वाय देखील असणार आहे 155. सो आपला तुम्हाला हे सोल्युशन कळालं आहे आय होप. सो आपण नेक्स्ट सोल्युशन घेऊ. सो आपलं नेक्स्ट सोल्युशन आहे हा फिगर. तुम्ही तुमच्या फिगरमध्ये हा मेन्शन करू शकता. सो आपला नेक्स्ट फिगर इथं आपण मार्क केलं आहे. तुमचं तुम्ही नोटबुकमध्ये मार्क करा. सो आता येतं लेट M and N अँड T इज ट्रान्सव्हर्सल. M हा पॅरल टू N आहे आणि T हा ट्रान्सव्हर्सल आहे. सो आपल्याला X फाइंड करायचा आहे. सो आपण X प्लस E इज इक्वल टू 78 डिग्री होणार आहे आपला. सो हा करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि आपण ह्याला पहिला ना 1 दिलं आहे. सो नाव M पॅरल टू N अँड P इज अ ट्रान्सव्हर्सल. आता आपली इथं वाय फाइंड करायचं. सो आपण लिहिलं M पॅरल टू N अँड P इज अ ट्रान्सव्हर्सल. सो आपला ए असणार आहे तो अल्टरनेट अँगल्स आहे. दॅट्स वाय आपला ई देखील 53 डिग्री असणार आहे. आणि फ्रॉम 1 वरती जे आपल्याला आन्सर आलं तर त्याचेच 1. सो X इज इक्वल टू 78 मायनस ए आणि X इज इक्वल टू 78 मायनस 53. सो आपलं फायनल आन्सर असणार आहे X इज इक्वल टू 25 डिग्री. आणि आपला फोर्थ क्वेश्चन आहे तो आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघू. सो बाय, थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.